भोपळ्याचे घारगे तर तुम्ही बऱ्याच वेळा खाल्ले असतील, पण असे हे खमंग खुसखुशीत टम्म फुगलेले रताळ्याचे घारगे तुम्ही कधी खाल्ले आहेत का? तर आज आपण बनवणार आहोत जरासुद्धा साखरेचा, मैद्याचा वापर न करता असे हे सर्व बाजूने टम्म फुगलेले खमंग आणि खुसखुशीत रताळ्याचे घारगे. हे घारगे कमीत कमी 3 ते 4 दिवसांसाठी आरामशीर टिकले जातात, त्यामुळे आपण यांना प्रवासामध्ये देखील घेऊन जाऊ शकतो. तर हे घारगे मी तुम्हाला आज अर्धा किलो रताळ्याच्या प्रमाणामध्ये बनवून दाखवणार आहे. त्यासाठी अर्धा किलो रताळे घेतले, ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. त्यानंतर एका पिलरच्या मदतीने रताळ्यांवरची साल काढून घ्यायची. रताळ्यांच्या देठाकडचा शेंड्याकडचा भाग थोडा थोडा कट करायचा, कारण त्या भागावरती माती चिकटलेली असते. रताळे असे हे स्वच्छ करून झाल्यानंतर आपल्याला रताळे फोडींमध्ये कट करायचे आहेत. जास्तही मोठ्या फोडी न करता अशा या मीडियम आकारामध्ये सर्वच रताळ्यांच्या फोडी करून घेतल्या. त्यानंतर सर्व फोडी एका कुकरमध्ये काढून घेते. रताळे शिजण्यासाठी यामध्ये पाणी घालते. रताळे शिजतील इतकंच पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही. तर साधारणपणे अर्धा ते पाऊण ग्लास इतकं पाणी घातलं. कुकरचं झाकण लावते आणि कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्यांवरती हे रताळे शिजवून घेते. कुकरमधली प्रेशर गेल्यानंतर झाकण काढते, तर रताळे अगदी गाळ होईपर्यंत छान शिजलेले आहेत. हे रताळे गरम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला एका स्मॅशरने मॅश करून घ्यायचे. रताळे अगदी व्यवस्थित स्मॅश करायचे, अजिबात एखादा दुसरा देखील मोठा तुकडा यामध्ये राहू द्यायचा नाही. त्यानंतर अर्धा किलो रताळ्यांसाठी 1 कप भरून इतका चिरून घेतलेला गूळ घालायचा. गूळ हा शक्यतो आपल्याला चिरून किंवा किसूनच यामध्ये घालायचा, त्यामुळे रताळ्यांमध्ये तो पटकन विरघळला जातो आणि मिक्स होतो. जास्त मोठा चिरलेला किंवा खडे असलेला गूळ घेतला तर तो यामध्ये विरघळणार नाही. अर्धा किलो रताळ्यांसाठी 1 कप गुळाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. परफेक्ट गोडीचे घारगे बनवून तयार होतात. तयार करून घेतलेलं मिश्रण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते आणि यामध्ये पाव कप इतकं तांदळाचं पीठ घालते, त्यामुळे आपले हे घारगे छान खुसखुशीत होतात. सोबतच 2 चमचे बारीक रवा घालायचा, त्यामुळे घारग्यांचं जे आवरण आहे ते छान कुरकुरीत होण्यास मदत होते. कपने मोजून बरोबर 1 कप भरून इतकं सुरुवातीला मी गव्हाचं पीठ घालते. गव्हाचं पीठ कपमध्ये भरत असताना अगदी हलक्या हातानेच भरलेलं होतं. सुगंधाकरता विलायची पावडर घालते. गूळ घातलेला आहे त्यामुळे जायफळ तर आलंच. जायफळ पूड घातली, सोबतच चवीकरता थोडंसं मीठ घालायचं आहे. आता हे सर्व साहित्य एकत्रित असं मिक्स करायचं. घारगे बनवण्यासाठी लागणारं पीठ मळत असताना यामध्ये आपल्याला जरासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही. गूळ आणि रताळ्याचा जो ओलसरपणा आहे त्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला 1 कप इतकंच गव्हाचं पीठ घालायचं. जास्त गव्हाचं पीठ घातलं तर हे मिश्रण घट्ट होईल आणि आपल्याला एक्स्ट्राचं पाणी वापरावं लागेल. त्यामुळे आहे या मॉइश्चरमध्येच हे पीठ मळायचं आहे. त्यासाठी सुरुवातीला 1 कप भरून इतकंच गव्हाचं पीठ घालायचं. मिश्रण जर का आपल्याला जास्त पातळ वाटत असेल तर आपण यामध्ये आणखीन गव्हाचं पीठ वाढवणार आहोत. तर इथं पहा, घट्टसर गोळा तयार होण्यासाठी हे मिश्रण थोडंसं मला पातळ वाटत आहे, त्यामुळे मी यामध्ये पाव कप इतकं गव्हाचं पीठ आणखीन घातलेलं आहे. तर सुरुवातीपासून आत्तापर्यंत मी 1.25 कप इतकं गव्हाच्या पिठाचा वापर केला. आता हे पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेते. पिठाचा छान असा घट्टसर गोळा तयार झालेला आहे. 1.25 कप गव्हाचं पीठ मला हे मळण्यासाठी लागलं. आता यावरती झाकण ठेवते आणि कमीत कमी 20 मिनिटांसाठी आपल्याला याला भिजवून घ्यायचं आहे. जास्तीत जास्त तुम्ही 2-3 तासांसाठी देखील हे पीठ भिजत ठेवू शकता. तर इथं पहा, साधारणपणे अर्धा तास झालेला आहे हे पीठ मी भिजत ठेवलेलं होतं. त्यानंतर यामधला रवा छान फुललेला दिसत आहे आणि हे पीठ छान फुलून आलेलं आहे. पिठाचा गोळा हाताने एकदा मऊसर करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला याचे घारगे तयार करायचे आहेत. घारगे बनवण्यासाठी इथं मी पुरी बनवण्यासाठी आपण जेवढा उंडा घेतो ना तेवढा उंडा तोडून घेतला. हातावरती याला छान मऊसर करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे घारगे लाटून घ्यायचे. घारगे लाटत असताना पोळपटला चिकटत असतील तर सुक्कं गव्हाचं पीठ लावायचं आहे. त्याचबरोबर घारग्यांवरती लावण्यासाठी आपल्याला खसखस देखील लागणार आहे. सुरुवातीला घारगे मी सुक्कं पीठ न लावताच लाटून घेत आहे. जोपर्यंत घारगे पोळपटला चिकटत नाही तोपर्यंत मी आहे असेच लाटून घेते. घारगे जर का आपल्याला वाटत असेल ना पोळपटला चिकटत आहेत तर आपण थोडंसं सुक्कं गव्हाचं पीठ लावू शकतो. असे हे मीडियम जाडीमध्ये घारगे लाटून झाले की वरच्या बाजूने खसखस लावायची. खसखस घारग्यांना छान चिकटून राहावी यासाठी हलकंसं आपल्याला हे लाटणं फिरवून घ्यायचं आहे.
दुसऱ्या बाजूने देखील हे घारगे पलटून घेऊयात आणि खसखस लावून घेऊयात. खसखस लावल्यानंतर हलकंसं लाटून घ्यायचं, त्यामुळे खसखस तेलामध्ये सुटत नाही. इथं मी पहिले घारगे आहेत ते लाटून घेतलेले आहेत. घारगे जास्तही पातळ नको आणि अगदी जास्तही जाड नको, अशा प्रकारच्या जाडीवरती हे घारगे लाटून घ्यायचे. पहिले घारगे बनवून घेतलेले आहेत. याच पद्धतीने दुसरे देखील घारगे बनवून घेते. छोट्या लिंबाच्या आकारा एवढा आपल्याला गोळा घ्यायचा आहे. पोळपटवरती लाटून घ्यायचा. पोळपटला चिकटत असेल तर थोडंसं सुक्कं गव्हाचं पीठ किंवा तेल लावू शकता. घारगे लाटले की अशा पद्धतीने दोन्ही बाजूने खसखस लावून याला हलकंसं लाटून घ्यायचं. याच पद्धतीने उरलेले घारगे मी लाटून घेते. घारगे तळण्यासाठी कढईमध्ये मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तर हे तेल गरम करत असताना जास्त फुल गॅसवरती गरम न करता मीडियम गॅसवरती गरम करायचं. त्यामुळे तेलात घालता क्षणी घारगे करपणार नाहीत. पिठाचा गोळा तेलामध्ये टाकला तर त्याला छान बुडबुडे येत होते, म्हणजेच तेल व्यवस्थित तापलेलं होतं. घारगे तळण्यासाठी घातले. वरच्या बाजूने आपल्याला झाऱ्याने किंवा चमच्याने असं हे तेल सारून घ्यायचं, त्यामुळे घारगे छान टम्म फुगतात. एका बाजूने घारगे तळले की दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचे आणि अलटून पलटून छान असे खमंग खरपूस होईपर्यंत हे घारगे आपल्याला तळून घ्यायचे. घारगे तेलामध्ये बघा छान टम्म फुगलेले आहेत. हे तळत असताना तेलाचं टेम्परेचर जास्तही हाय हीटवरती गरम केलेलं नसावं, नाहीतर घारगे पटकन लाल होतात आणि आतून कच्चे राहतात. या ठिकाणी मी पहिले घारगे तळून घेतले बघा. याला रंग काय सुंदर आलेला आहे. अगदी टम्म फुगलेले आहेत. याच पद्धतीने उरलेले सर्व घारगे मी तेलामध्ये तळून घेते. दुसरे घारगे तेलामध्ये तळण्यासाठी घातल्यानंतर वरून असं हे तेल सारायचं, त्यामुळे घारगे पटकन छान टम्म फुगतात. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, जास्तही हाय नको. अलटून पलटून असे हे घारगे तळले ना तर याला रंग छान येतो. बघा घारगे तळल्यानंतर देखील अगदी छान टम्म फुगलेलेच राहत आहेत. याच पद्धतीने मी उरलेले सर्व घारगे आहेत ते तळून घेते. इथं मी काही घारगे बनवून घेतले आणि तेलामध्ये तळून घेतले. त्यानंतर घारगे बघा अगदी छान टम्म फुगलेले आहेत. घारगे थंड झाल्यानंतर देखील टम्म फुगलेलेच राहतात. आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल की हे किती खुसखुशीत झाले आहेत ते. अजिबात तेलकट झालेले नाहीत आणि सर्व बाजूने अगदी छान तळलेले आहेत. असे हे खमंग आणि खुसखुशीत रताळ्याचे घारगे कमीत कमी 3 ते 4 दिवसांसाठी आरामशी टिकले जातात. अजिबात खराब होत नाहीत. प्रवासामध्ये देखील आपण हे घारगे सोबत घेऊन जाऊ शकतो. इतके खमंग बनून तयार होतात. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे असं हे परफेक्ट प्रमाण वापरून तुम्ही देखील असे हे खमंग आणि खुसखुशीत रताळ्याचे घारगे एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडतील अशी खात्री आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.